ब्रेन स्ट्रोक म्हणजे नेमकं काय? स्ट्रोकमध्ये मेंदूमध्ये काय होतं? लक्षणं ओळखा, जीव वाचवा. त्याची लक्षणं कशी ओळखायची जाणून घ्या आजच्या या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी आपले फिजिओ डॉक्टर स्वाती नंदेश्वर. आज आपण एका अशा आजाराबद्दल जाणून घेणार आहोत जो कोणालाही कधीही होऊ शकतो आणि वेळेत उपचार न मिळाल्यास कायमचे अपंगत्व किंवा जीवितहानीही होऊ शकते. या आजाराचं नाव आहे ब्रेन स्ट्रोक. आपल्या मेंदूला रक्ताची गरज का असते? आपला मेंदू शरीराच्या वजनाच्या फक्त सुमारे 2% असला तरी तो शरीरातील सुमारे 20% ऑक्सिजन व ऊर्जेचा वापर करतो. मेंदूतील प्रत्येक पेशीला सतत रक्ताद्वारे ऑक्सिजन आणि ग्लुकोज मिळणे आवश्यक असते. हे पुरवठा काही मिनिटासाठीही थांबला तर मेंदूच्या पेशींना नुकसान होऊ लागते. म्हणून मेंदूला जाणाऱ्या रक्तवाहिन्या निरोगी असणे अत्यंत आवश्यक आहे. ब्रेन स्ट्रोक म्हणजे नेमकं काय? ब्रेन स्ट्रोक म्हणजे मेंदूच्या एखाद्या भागाला रक्तपुरवठा अचानक बंद होणे किंवा रक्तवाहिन्या फुटल्यामुळे मेंदूमध्ये रक्तस्राव होणे. या दोन्ही परिस्थितीमध्ये त्या भागातील मेंदूच्या पेशींना ऑक्सिजन मिळत नाही आणि त्या हळूहळू मरू लागतात. यामुळे त्या भागाचे कार्य अचानक बंद पडते. स्ट्रोकची मुख्य लक्षणे: चेहऱ्याचा एक भाग अचानक वाकडा होणे, एका हातात किंवा पायात अचानक कमजोरी किंवा बधिरपणा येणे, बोलताना शब्द स्पष्ट न बोलता येणे किंवा दुसऱ्याचे बोलणे समजण्यास अडचण येणे, एका किंवा दोन्ही डोळ्यांनी अचानक कमी दिसणे, अचानक तीव्र डोकेदुखी होणे विशेषतः हिमरेजिक स्ट्रोकमध्ये, चालताना तोल जाणे, चक्कर येणे किंवा समन्वय बिघडणे. ही लक्षणे काही सेकंदात किंवा काही मिनिटात अचानक सुरू होतात. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. ब्रेन स्ट्रोकमध्ये वाट पाहणे हा सर्वात मोठा धोका असतो. प्रत्येक वेळा रुग्ण किंवा कुटुंबीय विचार करतात, थोड्या वेळाने ठीक होईल, थोडा आराम करूयात, उद्या डॉक्टरांकडे जाऊ. पण हा उशीर रुग्णांच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवू शकतो. ज्या क्षणी स्ट्रोक सुरू होतो त्या क्षणापासून मेंदूच्या पेशींना ऑक्सिजन मिळणे कमी होते आणि त्या कायमच्या नष्ट होऊ लागतात. उशीर जितका जास्त तितके नुकसान जास्त. याचा परिणाम असा होऊ शकतो की रुग्णाला आयुष्यभर हातपाय हलवता येणार नाही, बोलता येणार नाही, चालता येणार नाही किंवा स्वतःची दैनंदिन कामेही करता येणार नाहीत. म्हणून स्ट्रोकची एक जरी लक्षणे दिसली तरी वेळ घालवू नका. तत्काळ जवळच्या स्ट्रोक उपचार उपलब्ध असलेल्या रुग्णालयात जा, कारण योग्य वेळी घेतलेला निर्णय एखाद्या व्यक्तीचे चालणे, बोलणे, स्वावलंब आणि कधीकधी जीवसुद्धा वाचवू शकतो. फास्ट नियम लक्षात ठेवा. फेस व्यक्तीला हसायला सांगा. चेहरा एका बाजूला वागतो का? आर्म दोन्ही हात वर उचलायला सांगा. एक हात खाली पडतो का? स्पीच साधे वाक्य बोलायला सांगा. बोलणे अस्पष्ट आहे का किंवा शब्द अडखळत आहे का? टाईम यापैकी एकही लक्षणे दिसले तर तत्काळ रुग्णालयात जा. ब्रेन स्ट्रोक हा उपचार होऊ शकणारा आजार आहे, पण उपचार योग्य वेळी सुरू होणे सर्वात महत्त्वाचे आहे. लक्षणे ओळखा, वेळ वाया घालवू नका आणि तत्काळ रुग्णालयात जा. पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत ब्रेन स्ट्रोक का होतो आणि त्याची प्रमुख कारणे आणि जोखीम वाढवणारे घटक कोणते. तुम्हाला माहिती आहे आपण हे एक नवीन सिरीज स्टार्ट केलेलं आहे ज्यामध्ये आपण ब्रेन स्ट्रोक आणि त्याच्या रिलेटेड उपचारांबद्दल आणि फिजिओथेरपी कधी सुरू करायची याबद्दल मार्गदर्शन करतोय. ही सिरीज गरजू लोकांना नक्की पाठवा आणि तुम्हाला काही डाऊट्स असतील, तुम्हाला काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की करा. नमस्कार.